माझा नवरा माझी खूप काळजी घेत होता. माझ्यासाठी महागड्या गोष्टी घेऊन येत होता. पण त्याची एवढी लायकी नव्हती. मी खूप हैराण होऊन जात होते, की तो हे सर्व कुठून घेऊन येत होता. पण तो एक काम खूप विचित्र करायचा. मला खूप खुश करायचा. माझ्यासाठी माझ्या आवडीच्या गोष्टी आणि खाऊ घेऊन यायचा. पण स्वतः रात्र झाली, की दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायचा. मी हैराण होत होते, की जर याला माझी एवढी काळजी आहे, माझ्यासाठी तो एवढ्या चांगल्या गोष्टी घेऊन येतो, मग त्याला माझ्यामध्ये रस का नाही? तो माझ्या जवळ का बसत नव्हता? माझ्याशी का बोलत नव्हता? माझ्यासोबत त्याचे वागणे नॉर्मल का नव्हते? म्हणून एका रात्री त्याच्या येण्याआधीच मी त्या दुसऱ्या खोलीत लपून बसले. म्हणजे जेव्हा तो इथे येईल, तेव्हा मला कळेल की तो या खोलीत रात्री का येतो आणि माझ्याजवळ का येत नाही. त्या रात्री मी माझ्या नवऱ्याला असे काही करताना पाहिले, की माझ्या कानाला हात लावला. माझे नाव दिशा आहे. मी खूप जास्त सुंदर होते. माझ्या वहिनीला माझ्या सौंदर्याचा खूप तिरस्कार होता. ती कायम म्हणायची, की "एक दिवस तुझी ही सुंदरता मातीमोल होऊन जाईल." मी म्हणायचे, की "वहिनी देवाला तरी घाबर. मी तुझे काय बिघडवले आहे?" माझी आई जिवंत होती, पण माझे बाबा या जगात नव्हते. जोपर्यंत माझी आई जिवंत होती, तोपर्यंत त्या घरात माझा हुकूम चालत होता. माझा भाऊसुद्धा माझा तिरस्कार करत होता. तो म्हणायचा, की "तू माझ्या बायकोसोबत वाद घालत जाऊ नकोस." थोडेफार मी सुद्धा हट्टी होते, कारण मला चुकीचे काही सहन होत नव्हते. जर माझी वहिनी माझ्या आईला वेळेवर जेवायला देत नसेल किंवा शिळे अन्न देत असेल, तर मला सुद्धा खूप राग येणारच ना. एक दिवस तर वहिनीने माझ्या आईला माझ्यासमोर शिळे अन्न खायला दिले. माझी आई पहिल्यापासून बीपी आणि शुगरची पेशंट होते. मी वहिनीला म्हणाले, "पहिली गोष्ट, माझ्या आईची तब्येत खराब असते. तुला जर तिचे जेवण बनवता येत नसेल, तर मला सांगायचं. पण असे शिळे अन्न देऊन माझ्या आईला मारायला टपली आहेस का?" या गोष्टीवरून आम्हा दोघींचे खूप भांडण झाले. माझ्या भावाने तर त्याच्या बायकोची साथ दिली आणि तो म्हणाला, की "तुला तर एक दिवस मी असं सरळ करीन, की तू कायम लक्षात ठेवशील. तू लहान आहेस, तर लहान राहा. मोठ्या वहिनीसोबत असे बोलणे तुला शोभत नाही." मी म्हणाले, "दादा, गोष्ट लहान किंवा मोठी असल्याची नाही. ही वहिनी जर काही चुकीचं करत असेल, तर मी नक्की बोलणार." त्या रात्री खरंच माझ्या आईची तब्येत इतकी बिघडली, की ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि 4 दिवस आजारासोबत लढून ती हे जग सोडून गेली. मला खूप जास्त त्रास झाला होता. थोडेफार नातेवाईक होते, पण ते सगळेजण माझ्या आईच्या सासरचे होते. त्यामुळे त्यांना इतके जास्त दुःख झाले नाही. त्यांनी थोडेफार माझे सांत्वन केले आणि निघून गेले. आता घरात फक्त माझा भाऊ, वहिनी आणि मीच होतो. एका रात्री माझा भाऊ माझ्या खोलीत आला. मला वाटले, की तो आता मला म्हणेल, की "आता आई या जगात नाही. त्यामुळे तू काहीच काळजी करू नकोस. तुझा भाऊ अजून जिवंत आहे. तुला कोणत्या गोष्टीची गरज पडली तर मला सांग." पण माझा भाऊ असं न म्हणता मला म्हणाला, की "आता आई या जगात नाही. त्यामुळे तुझ्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे. पुढच्या रविवारी तुझे लग्न आहे." त्याचे हे बोलणे ऐकून मी खूप हैराण झाले होते. मी डोळे मोठे करून आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच होते. तेव्हा तो परत मला म्हणाला, "हो, तुझे मी लग्न करत आहे. तू स्वतःच्या घरी जाशील तर चांगले होईल." माझ्यामध्ये आत्ता एवढी हिंमत नव्हती, की मी त्याला विचारू शकेल, की "माझे लग्न तू कोणासोबत लावत आहेस?" मी त्याला फक्त म्हणाले, "एवढ्या लवकर लग्न?" माझा भाऊ मला म्हणाला, "हो, फक्त लग्नाचा विधी आहे. कारण आईला जाऊन अजून महिनासुद्धा झाला नाही. तुझ्या मनात जर लग्नाला घेऊन काही स्वप्ने असतील, तर ती मनात दाबून टाक. तुझ्यासाठी मी तुझे लग्न धूमधडाक्यात करू शकत नाही आणि तुझ्या नवऱ्याला एखाद्या राजकुमारासारखे घोड्यावर सुद्धा घेऊन येऊ शकत नाही." एवढे बोलून माझा भाऊ तडातडा माझ्या खोलीतून बाहेर निघून गेला. मी उशीवर डोकं ठेवून रडायला सुरुवात केली. पण नंतर मनाला समजवले, की चला लग्न तर एक ना एक दिवस होणारच होतं. जर लग्न झाले, तर ते माझे स्वतःचे घर असेल, माझ्या हक्काचे घर असेल. कोणाची गुलामी तर नाही ना करायला लागणार. या असल्या भावापासून आणि वहिनीपासून माझा पिच्छा तरी सुटेल. हाच विचार करून मी दिवस मोजू लागले होते. पण लग्नाच्या दिवशी हे पाहून हैराण झाले, की माझ्या भावाने माझ्यासाठी कसल्या माणसासोबत माझे लग्न ठरवले आहे. कदाचित यामध्ये सुद्धा माझ्या वहिनीचाच हात असेल. कारण जेव्हा कधी वहिनीचे आणि माझे भांडण होत असे, तेव्हा वहिनी माझी दुश्मन होत असे. मला तेव्हा वाटत होतं, की ही वहिनी कोणत्या ना कोणत्या दिवशी त्याचा नक्की बदला घेईल. आज तिने हेच केले होते. ती यामध्ये यशस्वी झाली होती. कारण माझा होणारा नवरा विचित्र अवस्थेत बसला होता.
त्याला पाहून कोणीही सांगेल, की तो एक नॉर्मल माणूस नाहीये, तर एक वेडा माणूस आहे. कारण त्याने हातामध्ये कॅडबरी पकडली होती, जी तो हावऱ्यासारखी खात होता. त्याचे केस विखुरलेले होते. कपडे तर त्याने नवीन घातले होते, पण एवढे घाण झाले होते, की जणू काही मातीत खेळून आला आहे. तो माझा होणारा नवरा होता. सगळ्यांना माहीत झाले होते, की तो एक वेडा माणूस आहे. गावातल्या बायकासुद्धा आल्या होत्या, कारण नातेवाईक तर एवढे नव्हते. त्यांनी सुद्धा म्हणायला चालू केलं होतं, की दिशाचा होणारा नवरा वेडा आहे. स्वतःच्या सख्ख्या बहिणीवर असा अन्याय करायला नको होता. एका वेड्या माणसासोबत इतक्या चांगल्या, सुंदर मुलीचे लग्न लावून देत आहेत. आई काही गेली तर भावाने बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला घेतलं. त्या हे सर्व बोलत होत्या, पण आता काहीच फायदा नव्हता. माझे लग्न झाले होते. आता तर पाठवणीची वेळ आली होती. माझे डोळे अश्रूने दाटले होते. रडायची इच्छा होत होती, पण मी रडू शकत नव्हते. मी जर रडले असते तर माझे अश्रू कोण पुसणार? मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. माझी आई जर जिवंत असती तर माझ्यासोबत हे सर्व काही झाले नसते. माझ्या वहिनीनेच माझ्या भावाला भडकवले असणार. पण त्याला सुद्धा कळले नाही की आपण आपल्या बहिणीचे लग्न एका वेड्या माणसासोबत करत आहोत. तो वेडा नवरा मला कसा ठेवणार? मला खायला प्यायला घालणार. आजकाल तर लोक आपल्या मुलीचे लग्न अशा मुलासोबत सुद्धा करत नाही की ज्याच्या जवळ नोकरी नसते. पण माझ्या नवऱ्याला तर अक्कल सुद्धा नव्हती. एक वेळ माझ्या मनाने विचार केला की सासरी जाण्यास नकार देऊ. पण त्याच्यानंतर काय झाले असते? माझा तमाशा झाला असता. माझ्या भावाने तिथून मला कसेही काढलेच असते. त्यामुळे मी सर्व काही देवावर सोडले आणि चुपचाप निरोप घेतला. जाता जाता भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी माझे डोके मागे घेतले. तिथल्या सर्व लोकांनी हा प्रकार पाहिला होता. वहिनीसुद्धा मला भेटायला पुढे आली होती, पण मी तिला सुद्धा भेटले नाही. कारण ती तर सर्वांसमोर म्हणाली होती, "तुझे लग्न आता आम्ही केले आहे. जास्त नखरे दाखवू नकोस आणि आपल्या घरी चालती हो." अशी कोणती वहिनी आपल्या नंदेला म्हणते, की "तू तुझ्या घरी चालती हो." ते सुद्धा तिच्या लग्नाच्या दिवशी. अरे मनात कितीही तिरस्कार असला, तरी घरच्या मुलीला अशी कोण म्हणते का? माझ्यासोबत खूप वाईट घडत होते. देव सुद्धा पाहत होता, की माझ्यावर किती अन्याय होत आहे. पण मला माहीत होते, की देव मला नक्की न्याय देईल. पण सध्या तरी माझी वेळ खूप खराब दिसत होती. काहीच समजत नव्हते. माझा नवरा वेडा होता, पण त्याचे घर मात्र चांगले होते. 3 खोल्यांचे घर होते. तिथे त्याचा भाऊसुद्धा होता. मला वाटले, की तो सुद्धा याच घरात राहतो. पण जेव्हा रात्र झाली, तेव्हा नवऱ्याऐवजी माझा दीर खोलीमध्ये आला. मी जरा घाबरले. तेव्हा माझा दीर मला म्हणाला, "वहिनी घाबरू नका. हे घर सुद्धा माझे स्वतःचे आहे आणि तिकडे दुसरीकडे सुद्धा माझे घर आहे, जिथे माझी बायको आणि मुले माझी वाट पाहत आहेत. आता तुम्हाला तुमच्या नवऱ्याला सांभाळायचे आहे." काय आहे, की माझ्या बायकोचे त्याच्यासोबत जमत नाही. कारण तिचे त्याच्याशी संबंध चांगले नाहीत. आई-वडील तर आम्हाला सुद्धा नाहीत. बस आता तुम्ही आहात आणि तुमचा नवरा आहे आणि हे घर आहे. तुम्हाला जर समजले नाही, की कोणती वस्तू कुठे आहे, तेव्हा मला फोन करून विचारू शकता. तिथे भिंतीवर माझा नंबर लिहिला आहे. तुमचा नवरा तुम्हाला जास्त त्रास देत असेल, तेव्हा सुद्धा मला तुम्ही बोलावू शकता. पण हे समजून घ्या, की मी सुद्धा घर परिवारावाला माणूस आहे. माझ्या बायकोला मी येथे आलेले आवडत नाही. जर तुम्हाला खूप इमर्जन्सी आली तरच मला बोलवा. नाहीतर स्वतः परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करा. कारण तो तर आता तुमचा नवरा आहे आणि तुम्हाला त्याच्यासोबतच राहायचे आहे. मला समजू शकत होते, की आता माझे पुढचे जीवन किती वाईट होणार आहे. मी फक्त होमध्ये मान हलवली. कारण बोलू तर काही शकत नव्हते. तो म्हणाला, की देव तुमची नक्की मदत करेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक दिवस सर्व काही ठीक होईल. मला माहीत होते, की तो मला धीर देत होता. पण तो परत एकदा मला म्हणाला, की "मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे वहिनी, की एक दिवस सर्व काही ठीक होईल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका." माहिती नाही तो ही गोष्ट पुन्हा पुन्हा का सांगत होता आणि ते सुद्धा एवढा जोर देऊन का बोलत होता. सध्या तरी मला काहीच समजत नव्हते. मी म्हणाले, "ठीक आहे." माझा नवरा दुसऱ्या खोलीत होता. मी जेव्हा त्या खोलीत गेले तेव्हा हैराण झाले. ही खोली कदाचित त्याचीच असावी, कारण इथले सर्व सामान अस्ताव्यवस्थ पडलेले होते आणि काही तुटलेले देखील होते. पण काही खेळणी सुद्धा पडलेली होती. कदाचित त्याचे मन छोट्या मुलासारखे होते. त्याने माझ्याकडे पाहिले तेव्हा मी खूप घाबरले. मला वाटले की तो माझ्यासोबत काहीतरी बोलेल, काहीतरी करेल किंवा काहीतरी काम सांगेल. पण त्याने असे काहीच केले नाही. मी चुपचाप जाऊन माझ्या खोलीत झोपले. माझे मन तर म्हणत होते की आतून दरवाजाला कडी लावून घ्यावी, पण मी तसे केले नाही. मला विचित्र वाटत होते. पण इतकी शांत झोप मला कधीच लागली नव्हती. जेव्हा सकाळी डोळे उघडले, तेव्हा मी हैराण झाले. कारण समोर माझा नवरा बसला होता. त्याला पाहून मी घाबरले. माझे डोळे उघडले, ते उघडेच राहिले.
कारण टेबलवर नाश्ता होता. नाश्ता तर बाहेरून आणलेला दिसत होता. मी त्याच्याकडे पाहिले आणि आजूबाजूला पाहिले. मला वाटले कदाचित त्याचा भाऊ आला असेल आणि त्यानेच नाश्ता आणला असेल. पण घरात कोणीच नव्हते. बाहेरचा दरवाजा सुद्धा बंद होता. कारण रात्री मी स्वतः कडी लावली होती. माझा नवरा मला म्हणाला, "नाश्ता करून घे" आणि तो सुद्धा नाश्ता करू लागला. मी हे सर्व पाहून हैराण झाले होते. कारण त्याला एवढे माहीत होते की आमचे लग्न झाले आहे आणि बाहेरून नाश्ता मागवायचा आहे. मग हा वेडा कसा काय? पण नंतर त्याने विचित्र गाणे म्हणायला सुरुवात केली. जे गाणे कोणत्या तरी कार्टूनचे वाटत होते. मग मला समजले की हे त्याचे नॉर्मल वागणे आहे. कदाचित त्याला सुद्धा भूक लागली असेल आणि त्याच्याजवळ थोडेफार पैसे असतील. एवढे काम तर एक छोटा मुलगा सुद्धा करू शकतो. असो, मी नाश्ता केला. त्यानंतर मी घर साफ करायला घेतले. मी हे सुद्धा विचारणे विसरले की हे घर कसे चालते, घर खर्च कसा चालतो. पण सध्या तरी घरामध्ये गरजेच्या सर्व वस्तू होत्या. मी त्याच्या भावाला फोन केला, पण फोन लागत नव्हता. मी दुपारचे जेवण सुद्धा बनवले. माझा नवरा अचानक कुठेतरी गेला. तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये आले होते. मला वाटले की तो घरातून पळून तर गेला नाही ना. मी परत त्याच्या भावाला फोन केला. त्याचा भाऊ म्हणाला होता की टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तो कधी-कधी घराच्या बाहेर जातो, पण परत सुद्धा येतो. रात्रीपर्यंत तो घरी नक्की येईल आणि जर रात्रीपर्यंत घरी आला नाही तर मला फोन करा. मी म्हणाले, "ठीक आहे." रात्र झाली तेव्हा माझा नवरा परत घरी आला. त्याच्या हातामध्ये कोणतीतरी वस्तू होती जी त्याने माझ्या हातात दिली. मी ती उघडून पाहिली तर त्यामध्ये सुंदर फुले होती. मी त्याला म्हणाले, "हे काय आहे?" तेव्हा तो म्हणाला, की "मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे." मी हे ऐकून हैराण झाले होते. त्याने ती फुले माझ्याजवळ ठेवली आणि स्वतः दुसऱ्या खोलीत गेला. मी थोड्या वेळाने पाहिले तर ती खोली आतून लॉक होती. त्या घरामध्ये माझे दिवस चांगले चालले होते. जसा मी विचार केला होता तसे काहीच होत नव्हते. उलट सर्व काही चांगले होत होते. माझा नवरा माझ्यासाठी रोज कोणती ना कोणती वस्तू घेऊन येत होता. माहिती नाही त्याच्याकडे पैसे कुठून येत होते. घरात सुद्धा प्रत्येक गरजेची वस्तू हजर होती. जेव्हा घरातील सामान संपायला लागते, तेव्हा त्याचा भाऊ आला आणि त्याने येऊन मला ₹30,000 दिले. मी त्याला म्हणाले, "हे घर सुद्धा तुम्हीच चालवता का?" तेव्हा त्याचा भाऊ म्हणाला, की "नाही, असे काहीच नाही. खरं तर आमच्या दोघा भावांचे काही पैसे फिक्स आहेत. त्यातून तुम्हाला दर महिन्याला 30,000 ते 40,000 मिळत जातील. आज पहिली तारीख आहे, तर मी तुम्हाला पैसे द्यायला आलो आहे." मी म्हणाले, "ठीक आहे." मी घरात किराणा सामान भरले. त्या घरात टीव्ही होता, एसी सुद्धा होता. सर्व काही होते. एक दिवस माझ्या घरी माझा भाऊ आणि वहिनी फिरत आले. त्यांना तर माहीत होते की त्यांनी माझे लग्न एका वेड्या माणसासोबत केले आहे. मला माहीत होते की ते मला पाहायला आले असतील की माझे काय हाल चालले आहेत. मी कोणत्या त्रासात आहे. पण जेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा ते हैराण झाले होते. मी महागडा नवीन ड्रेस घातला होता. माझ्या वहिनीने विचारले की "हा नवीन ड्रेस कुठून आला? या लोकांनी तर तुला फक्त 4 ड्रेस घेतले होते. आणि आम्ही सुद्धा तुझ्यासाठी काहीच घेतले नव्हते." मी म्हणाले, "माझ्या नवऱ्याने मला आणून दिला आहे." नंतर वहिनी मला हसून म्हणाली, की "तुझ्या नवऱ्याला तर तोंड, हात, पाय सुद्धा धुता येत नाही. तर तुझ्यासाठी एवढा महागडा ड्रेस कसा घेऊन येईल?" मी म्हणाले, "तुम्हाला कोण म्हणाले, की माझ्या नवऱ्याला हात, पाय धुता येत नाहीत? हे बघा, मी तुम्हाला दाखवते. त्यांनी माझ्यासाठी काय काय आणले आहे." जेव्हा मी माझ्या वहिनीला माझ्या नवऱ्याने आणलेल्या सर्व वस्तू दाखवल्या, तेव्हा ती खूप हैराण झाली होती. ती म्हणाली, "तो हे सर्व काही कुठून घेऊन येतो? चोरी तर नाही ना करत?" मी म्हणाले, "या गोष्टी चोरीच्या नाही. या गोष्टी बिलकुल नवीन आहेत. मग चोरीच्या कशा काय?" पण वहिनी हे मानायला तयारच नव्हती. तिचे तर असे झाले होते, की तिचा तीर निशाण्यावर लागला नव्हता. जणू काही तिची इच्छा माझ्यासोबत काहीतरी वाईट करण्याची होती. पण वाईट काहीच होत नव्हते. तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये आली होती. असो, मी सुद्धा अभिमानाने वहिनीला सर्व वस्तू दाखवल्या होत्या आणि मी खूप खुश सुद्धा झाले होते. माझी वहिनी मला म्हणाली, "हे बघ, आम्ही घाईगडबडीत येऊन चुकीचा निर्णय घेतला आणि तुझे लग्न लावून दिले. पण तू तर खूप खुश वाटत आहेस." मी माझ्या भावाला सुद्धा सांगितले, की "तू कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाहीस. खरंच मी या घरात खूप खुश आहे. मला या घरात कोणत्याही वस्तूची कमी पडत नाही. आपण सुद्धा गरीब लोक होतो ना. जर माझे लग्न दुसरीकडे झाले असते तर आपल्यासारख्या गरिबासोबतच झाले असते. पण हे बघ, हे लोक तर तुमच्यापेक्षा खूप चांगले आहेत, श्रीमंत आहेत. या घरात तर एसी सुद्धा आहे. इथे गरम झाले तरी मला शांतीची झोप येते." माझ्या वहिनीचे तोंड पडलेले होते. मला माहीत होते की घरी जातात ती माझ्या भावासोबत भांडण करेल. ही चांगली गोष्ट आहे की मला खुश पाहून घरी जाऊन ते दोघे भांडतील. कारण तीच त्यांची शिक्षा होती. माझा नवरा माझ्यासोबत बोलत नव्हता, पण माझ्यासाठी गरजेच्या वस्तू घेऊन यायचा. माझी काळजी घ्यायचा. एक दिवस मी घरामध्ये काहीतरी काम करत होते, तेव्हा माझ्या पायाला काहीतरी लागून जखम झाली. तेव्हा माझ्या नवऱ्याने लगेच पायाला पट्टी बांधली. पण रात्र होताच तो दुसऱ्या खोलीत निघून जात होता आणि आतून लॉक करून घेत होता. मला खूप टेन्शन येत होते की हा मामला नक्की काय आहे?
हे प्रकरण काय आहे? मला त्याच्यासोबत बोलायचे होते. त्याला विचारायचे होते, की मी पिक्चरमध्ये, ड्रामामध्ये पाहिले होते, की वेडा माणूस प्रेम दिल्याने ठीक होऊन जातो. कदाचित मी त्याला ठीक करू शकेन आणि तो जर ठीक होत असेल, तर तो या जगात सर्वात चांगला माणूस सिद्ध होऊ शकतो. कारण दिसायला तर तो सुंदर होता, तरुण होता. पैशाची सुद्धा त्याच्याकडे कमी नव्हती. घरसुद्धा स्वतःचे होते. जर असे झाले तर माझे पूर्ण जीवन सेट झाले असते. पण तो माझ्यासोबत बोलतच नव्हता. माझी एक मैत्रीण मानसोपचार तज्ञ होती. तिने मला एकदा सांगितले होते, की अशा लोकांशी खूप प्रेमाने आणि आपुलकीने बोलायचं असतं. त्यांना प्रेमाची खूप गरज असते आणि जर एखादा माणूस त्यांची खूप काळजी घेणारा आयुष्यात आला, तर ते त्याच्यावर खूप प्रेम करतात. अगदी सामान्य माणसापेक्षाही जास्त. पण इथे तर प्रकरण उलट होतं. मला हळू समजायला लागलं होतं, की जे काही प्रकरण आहे, त्याचा संबंध त्या खोलीशी नक्की आहे. कारण माझा नवरा त्याच खोलीत जात होता. त्यामुळे मी विचार करून ठेवला होता, की मला माहिती करून घ्यावी लागेल, की त्या खोलीमध्ये नक्की काय आहे? तो त्या खोलीमध्ये जाऊन काय करतो? मी एक वेळ त्या खोलीमध्ये गेले होते, पण तिथे असे काहीच नव्हते. माझ्या वहिनीने लोकांना सांगायला सुरुवात केली होती, की माझे लग्न एका वेड्यासोबत झाले आहे, पण मी खूप खुश आहे. तिच्या तोंडून असेच निघाले असेल, पण तिचे हे बोलणे माझ्यापर्यंत पोहोचले होते. कारण आमचे गाव एकच होते. मी म्हणत होते, की हो देवाची कृपा आहे, की मी खूप जास्त खुश आहे. माझ्याजवळ सर्व काही आहे. माझ्याजवळ पैसासुद्धा होते. घराची सर्व जबाबदारी माझ्यावर होती. घरातील सर्व व्यवहार मीच पाहत होते. माझा नवरा माझी काळजी घेत होता आणि रोज माझ्यासाठी कोणती ना कोणती गोष्ट घेऊन येत होता. तो कुठे जात होता मला माहीत नव्हते. एक वेळ मी त्याच्या पाठीमागे गेले होते, पण मला रस्त्याबद्दल काहीच माहीत नव्हते. वाटत होतं की मी रस्ता चुकेन म्हणून मी परत घरी आले. तो माझ्या डोळ्यासमोर माहिती नाही कुठे गायब झाला होता. त्याला रस्ते चांगले माहीत होते. कदाचित कोणत्यातरी बागेत फुलांसोबत खेळायला, मुलांसोबत खेळायला जात असेल. कारण त्याच्याजवळ खूप सारी खेळणी होती. त्यामुळे मी या गोष्टीवर जास्त लक्ष दिले नाही. पण मला त्या खोलीत नक्की काय आहे याची माहिती करून घ्यायची होती. तो त्या खोलीत आतून लॉक लावून काय करतो हे मला जाणून घ्यायचे होते. तो बाहेर जाताना सुद्धा त्या खोलीला कुलूप लावायचा. म्हणून एक दिवस मी चावी गायब केली आणि कुलूप उघडे ठेवले होते. त्याला चावी मिळाली नाही म्हणून तो कुलूप न लावता बाहेर गेला होता. माझा प्लॅन होता, की मी पहिले त्या खोलीमध्ये लपून बसेल आणि जेव्हा तो खोलीत येईल, तेव्हा मला माहिती पडेल, की तो नक्की काय करतो. पण जसा तो घरी आला, तेव्हा तो मला शोधत होता. माझ्याशी तो थोडा बोलत देखील होता. त्याला माझे नावसुद्धा लक्षात होते. तो मला माझ्या नावाने आवाज द्यायला लागला होता. कधी-कधी त्याला पाहून मला खूप दुःख होत होते. तो सुद्धा कोणाची तरी मूल आहे. किती सुंदर आणि तरुण आहे आणि त्याच्यासोबत माहिती नाही काय झाले, की तो वेडा झाला. नक्की तो जन्मजात वेडा नव्हता. कारण म्हणतात, की अशा लोकांचे आयुष्य कमी असते. कदाचित त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घडले असावे. मी त्याच्या भावाला सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने मला काहीच सांगितले नाही. तो म्हणाला होता, की वेळेनुसार तुम्हाला सर्व काही माहिती पडेल. असे काही प्रकरण होते, की जे मला वेळेनुसार कळणार होते. मला माझ्या नवऱ्याचे जुने फोटो मिळाले होते. तो चेहऱ्यावरून खूप रागीट आणि हट्टी स्वभावाचा वाटत होता. असे वाटत होते, की तो पूर्ण खानदानात सर्वात जास्त सुंदर मुलगा होता. मग तो अशा परिस्थितीत कसा काय पोहोचला? याला कोणाचा शाप तर नव्हता ना लागला. मनात अशी उलट-सुलट विचार आणि प्रश्न येत होते. आज तर मला माहीत पडणार होते, की नक्की काय आहे? मग मी विचार केला असता, की मला पुढे काय करायचे आहे? माझा नवरा माझ्यासाठी परत कोणतीतरी वस्तू घेऊन आला होता. माझ्या खोलीत गेला होता, पण मी खोलीत नव्हते. त्याने ती वस्तू तिथे ठेवली. तो नंतर त्याच्या खोलीत आला, जिथे मी लपलेले होते. त्याने दरवाजा आतून लॉक केला आणि खुर्चीवर डोके पकडून बसला. मी पडद्याच्या मागून त्याला पाहत होते. त्याला अंदाजसुद्धा नव्हता की मी खोलीत आहे. तो डोक्याला अशा पद्धतीने पकडून बसला होता, जणू काही एखादा मोठा माणूस खूप गंभीर विचार करत आहे. त्याच्या चेहऱ्यावरून अचानक वेड्यासारखे हावभाव गायब झाले होते. आता मला सुरुवातीपासूनच काहीतरी गडबड वाटतच होती. कोणतीतरी गोष्ट नक्की होती जी नॉर्मल नव्हती. थोड्या वेळानंतर त्याने खिशातून एक मोठा मोबाईल बाहेर काढला. मी तो मोबाईल पाहून हैराण झाले, की एवढा मोठा मोबाईल त्याच्याजवळ कुठून आला? आणि मोबाईलसुद्धा सुव्यवस्थित होता, तुटलेला सुद्धा नव्हता. कारण त्याच्या सर्वच वस्तू तुटलेल्या असायच्या. नंतर तो फोनवर कोणासोबत तरी बोलू लागला आणि जेव्हा त्याने बोलणे सुरू केले, तेव्हा माझी अवस्था इतकी खराब झाली, की मी थक्क झाले. कारण तो एखाद्या समजूतदार माणसासारखा बोलत होता आणि म्हणत होता, की "हे बघा, मी तुमच्यासोबत पहिली डील केली होती. तुम्ही हे पैसे बिझनेसमध्ये लावले, तर ते माझे नशीब असेल, की मला किती नफा मिळेल." त्याचे हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, की माझा नवरा जो जगासमोर वेडा बनलाय, तो इथे बसून बिझनेसच्या डील करतोय. मग जगासमोर तो वेडा असल्याचे नाटक का करत होता? आपल्या बायकोपासून तरी त्याने हे का लपवले? तो आपल्या बायकोला तरी सर्व काही सांगू शकत होता ना. मी विचार करत होते, की त्याच्यासमोर जावे आणि विचारावं.
पण नंतर विचार केला की पाहूया तो अजून पुढे काय करतो. थोड्या वेळानंतर त्याने त्याच्या खिशातून खूप सारे पैसे बाहेर काढले. नंतर तो फोनवर म्हणत होता की घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. मग माझा नवरा म्हणाला, घाई कसली? माझ्या लग्नाला आता 4 महिने होत आले आहेत. जेव्हा माझे नाव घेतले गेले तेव्हा मी समोर आले. मला पाहून तो हैराण झाला. त्याचे तोंड उघडेच राहिले आणि फोन बाजूला पडला. मी म्हणाले, मला माहित नाही, पण मला हे सर्व आता जाणून घ्यायचे आहे. मला सांगा की नक्की काय भानगड आहे. नंतर त्याने मला अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून मी हैराण झाले. तो म्हणाला, मी पूर्ण गावात एक समजूतदार आणि शिकलेला मुलगा होतो. माझी खूप चांगली नोकरी होती. आता सुद्धा मी त्याच नोकरीत आहे. पण पूर्ण रात्रभर बसून मी ऑनलाईन काम करतो. मी त्याला म्हणाले, मग तुम्ही वेडं बनून का फिरता? तो म्हणाला, माझी काही लोकांशी मैत्री होती, पण मला माहीत नव्हते की ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. एक दिवस आम्ही कुठेतरी गेलो होतो. तिथे आमचे छोटेसे भांडण झाले. जर मी वेडेपणाचे नाटक केले नसते तर मला शिक्षा झाली असती आणि माझे संपूर्ण जीवन जेलमध्येच गेले असते. कारण ते सर्व लोक पळून गेले होते आणि मी एका माणसाचा जीव वाचवला. पण तो सुद्धा या जगातून निघून गेला आणि त्याच्या खुनाचा आरोप माझ्यावर आला. मला पोलिसांनी पकडून नेले होते. आता सुद्धा ते लोक याच गावात राहतात. त्यांचे माझ्यामुळे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे मी वेडेपणाची नाटक करतो. पण आता ऐकले आहे की त्यांनी आपले घर विकून टाकले आहे आणि 1 महिन्यानंतर ते इथून कायमची निघून जाणार आहे. बस त्यानंतर मी माझ्या पद्धतीने जीवन जगू शकतो. मी हे सर्व तुला यासाठी सांगितले नाही कारण लोकांना संशय आला असता. ते लोक एकदा का इथून निघून गेले की मग मी तुला सर्व काही खरं खरं सांगणारच होतो. तुझ्या भावाने जेव्हा आपल्या नात्यासाठी होकार दिला तेव्हा आम्ही लोक खूप हैराण झालो होतो. आम्हाला तुझ्याबद्दल सर्व काही समजले होते. त्यामुळे मी तुला न पाहताच लग्नासाठी होकार दिला होता. विचार केला होता की काहीतरी पुण्याचे काम करेन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. मी बाहेर जातो ते देखील कामासाठीच जातो. तुझा चेहरा दिवसभर माझ्या डोळ्यासमोर असतो आणि मग विचार करतो की घरी जाताना तुझ्यासाठी काहीतरी वस्तू घ्यावी. पण मला भीती वाटायची की या परिस्थितीला कंटाळून तू मला सोडून तर जाणार नाहीस ना. मला भीती होती की तू वेडेपणाला कंटाळशील. त्यामुळे मी तुला महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून आणून देत होतो. मी हा विचार करायचो की मी तुला कमीत कमी खुश तर ठेवू शकतो. मी तुला नवऱ्याचे सुख तर देऊ शकत नव्हतो, पण कमीत कमी खुश तर ठेवू शकत होतो. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तो मला म्हणाला, आता रडतेस कशाला? काय झाले? मी म्हणाले, काही नाही, हे आनंद अश्रू आहे. त्यावर तो म्हणाला, वेडी आहेस? दुःख झालं तर रडतेस आणि आनंद झाला तरी रडतेस. हे बघ, मी तुझा नवरा आहे आणि अगदी व्यवस्थित आहे. तुझं आयुष्य आता खूप चांगलं होणार आहे. अजून 2 महिने आपल्याला नाटक करावं लागेल आणि त्यानंतर सर्व काही ठीक होईल. मी म्हणाले, ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. मी तर विचार करत होते की देवाने मला माझ्या कोणत्या पुण्याचे हे फळ दिले आहे. मी कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं. परंतु माझ्या भावाने आणि वहिनीने माझ्यासोबत इतकं वाईट केलं होतं. तरीही मी देवाचे आभार मानते की तुम्ही अगदी नॉर्मल आहात. माझा नवरा बोलू लागला, काळजी करू नको, सर्व काही ठीक आहे आणि मी नेहमी ठीक राहीन. मी तुझा नवरा आहे आणि नेहमी तुझी काळजी घेईन. तुला साथ देईन आणि ते माझे कर्तव्य असेल. आपलं आयुष्य खूप चांगलं असेल. आणि मग हळूहळू मी सगळीकडे सांगितले की माझ्या नवऱ्याचा इलाज केला आणि आता माझा नवरा ठीक झाला आहे. आमचं आयुष्य आता सर्वांसाठी एक आदर्श जीवन म्हणून सिद्ध झालं होतं. कारण सगळ्यांना असंच वाटत होतं की मी माझ्या वेड्या नवऱ्याला माझ्या प्रेमाने ठीक केलं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये